बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो। गेल्या 2-3 वर्षांचं महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही आम्ही सर्वांनी फार जवळून पाहिलं। महाराष्ट्राचं राजकारण उभ्या देशामध्ये, उभ्या हिंदुस्थानामध्ये बदनाम झालेलं आहे। उभ्या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रासारखं दुसरं उदाहरण शोधून सापडणार नाही, इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने देशाला दाखवलं। आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात या सगळ्या गोष्टी घडाव्यात हे तुमचं आमचं दुर्दैव। लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या राजकारणापायी उभ्या हिंदुस्थानासमोर तुम्हा सर्वांची मान लज्जेने खाली जाते। इतकं गलिच्छ राजकारण आज देशातल्या सर्व प्रादेशिक पक्षांना हीच भीती आहे की आमच्याही बाबतीत जे महाराष्ट्रातल्या कडवट पक्षाच्या बाबतीत घडलं, शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलं ते आमच्याही बाबतीत जर भविष्यात घडलं तर शिवसेने इतका लढा देण्याची ताकद तरी आमच्यामध्ये आहे का? त्यामुळे सत्ताधारी या कमळीच्या बरोबर जावं की विरोधात लढा द्यावा, हे असे अनेक प्रश्न या स्थानिक पक्षांना पडतात, छोट्या मोठ्या सर्व स्थानिक पक्षांना पडतात। आज ही अशी परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे। बघा ना, एक काळ होता ज्या काळामध्ये पक्षांच्या स्थापना होत होत्या, तत्वांच्या आधारावर, नीतिमूल्यांच्या आधारावर, विचारांच्या आधारावर पक्षांच्या स्थापना होत होत्या। आज पक्ष फोड्या केल्या जातात। म्हणजे आजच्या काळात तत्व, नीतिमूल्य आणि विचार हे राहिलेले नाहीत, त्यामुळे आजच्या काळात पक्षांच्या स्थापना होत नाहीत। आजच्या काळात पक्ष फोड्यांच्या, पक्ष चोऱ्यांच्या आपण बातम्या ऐकतो। तो काळ होता पक्षांच्या स्थापनेचा। आज बघा, हिंदुत्ववादाची सर्टिफिकेट हे राजकीय पक्ष म्हणजे वाटतात। आता काल परवाच मराठा आरक्षणाचं उदाहरण घ्या। आता गणपतीच्या सणांमध्ये म्हणजे मराठ्यांचं हे आरक्षण आंदोलन ह्या सरकारच्या विरोधात काढलं गेल्यामुळे मराठा सुद्धा हिंदुत्व विरोधी दाखवण्यात आला। हा सगळ्यात मोठा विनोद आहे। तुम्हाला काहीतरी कळालं का ही गोष्ट की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये, आंदोलनामध्ये मराठा हा हिंदुत्व विरोधी आहे, हिंदू सणांना विरोध करतो की काय? गणपतीच्या काळात मुंबईत आला त्यामुळे मराठ्यांनी हिंदुत्व सोडलं की काय? अशा प्रकारचं सुद्धा चित्र रंगवलं गेलं। किती सोपं झालंय बघा, एखादा विचार एखाद्याच्या माथ्यावर कसा मारायचा। मराठा हिंदुत्व विरोधी, ज्या मराठ्याने उभा महाराष्ट्र सांभाळला, क्षत्रिय धर्म पाळला, आज मराठा हिंदुत्व विरोधी ठरला। म्हणजे किती सोपं झालं, हे गलिच्छ राजकारण झालेलं आहे। म्हणजे जोपर्यंत पहा, मनसे जोपर्यंत तुमच्या सोबत होती, जोपर्यंत तुम्हाला पोषक अशा भूमिका घेत होती, तोपर्यंत मनसेची माणसं फोडली नव्हती। पण जशी मनसे, शिवसेना एकत्र येण्याची ती चिन्ह दिसू लागली, मनसेचा मुंबई महापालिकेतला नगरसेवक घेतला, त्यानंतर मनसेचे वैभव खेडेकर जे दापोलीचे, त्याननंतर तुम्ही आता प्रकाश महाजनांचं पाहताय। म्हणजे कशा प्रकारे मनसेला सुद्धा आता टार्गेट करण्याचा प्रयत्न। मला नवल वाटतं या सर्व म्हणजे कमळी आणि कमळीच्या बगल बच्चांचं। म्हणजे बघा ना, पहलगाम, एप्रिलमध्ये पहलगाम झालं, एप्रिल मधल्या बातम्या काय? मोठा सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तानला अद्दल घडवू, पाकिस्तानला धडा शिकवू, या अशा प्रकारच्या बातम्या त्या काळात येत होत्या। आणि अद्दल काय घडली पाकिस्तानाला? तर 2-3 दिवसामध्ये भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामना कुठे परदेशात खेळवला जाणार आहे म्हणे। मला नवल वाटतं। आणि याच्यावर उत्तर द्यायला या शिंदे गटाचे एका खासदाराचं मी मगाशी वक्तव्य ऐकलं, नरेश मस्केंचं वक्तव्य ऐकलं, ठाण्यातूनच मला वाटतं हे वक्तव्य केलंय। याच्यावर उत्तर देताना नरेश मस्केंचं स्टेटमेंट असं आहे की ही एशियन चॅम्पियनशिप आहे आणि हे काही विशेष सामने भरवलेले नाहीत। पण मला सांगा, क्रिकेट हा इतका महत्वाचा झालेला आहे का? एखाद्या चॅम्पियनशिप मध्ये या पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं, मला मागे आदित्य साहेबांचं ते स्टेटमेंट आठवतं, ज्यावेळेस बांगलादेशमध्ये तो सगळा उठाव चालू होता, त्याही वेळेस आदित्य साहेब म्हणाले होते की बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात एवढा अत्याचार चालू असताना आपण बांगलादेश सोबत क्रिकेटचे संबंध तोडणार आहोत का? एकाही कमळीच्या असेल, कमळीच्या इतर पक्षांच्या असेल, कुणीही एकही भ्र शब्द काढला नाही। आजही तेच। आज ज्यावेळेस भारत पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट सामने म्हणजे व्यापाऱ्यांच्या हातात देश गेल्यानंतर कशा प्रकारे सगळ्या गोष्टी व्यापारी अर्थाने पाहिल्या जातात, याचं एक उत्तम उदाहरण आहे। कारण क्रिकेट हा व्यापार आहे खरं पाहायला गेलं तर।
याच्यात कुठेही देशभक्ती, देशप्रेम वगैरे काहीच नाही. या क्रिकेटच्या माध्यमातून, या पाहण्याच्या माध्यमातून हा सगळा एक बिझनेस आहे आणि हा बिझनेस आपल्याला पाहिजे. आता BCCI वर, ICCच्या चेअरमॅनशिपवर हे कोण आहे हे काही मला महाराष्ट्राला किंवा देशाला वेगळं सांगायची गरज नाही. पण आज ज्या वेळेस एशियन चॅम्पियनशिपच्या नरेश मस्के गोष्टी करतात, त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे. एक देशाचा नागरिक म्हणून किंवा समजा एक संवेदना म्हणून पहा त्या विषयाकडे. ज्या व्यक्तींच्या, ज्या कुटुंबांच्या घरातील त्या व्यक्ती या सगळ्यामध्ये शहीद झालेल्या आहेत, त्या पहलगाममध्ये जवळपास एवढी कुटुंब उद्ध्वस्त झाली, धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या, त्यांच्या पत्नींसमोर त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यांच्या मनावर ह्या मॅच पाहताना त्यांच्या मनात काय विचार येत असतील की बिझनेस इतका महत्वाचा झाला? आमच्या भावनांच्या पुढे बिझनेस इतका महत्वाचा झाला का? लग्नानंतर फिरण्यासाठी काश्मीरमध्ये आलेलं होतं. या जोडप्यातल्या पुरुषाला दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या आणि या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला. आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेली त्याची ही नवविवाहित पत्नी सध्या आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे नव्या संसाराची, भविष्याची स्वप्न घेऊन या स्वप्नांच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेल्या या जोडप्याचा संसार अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाला, स्वप्न भंगली आणि अचानकपणे ओढवलेल्या काळानं आणि या दहशतवादी हल्ल्यामुळे अपना पति गंवालेले या पति की व्यथा। नहीं आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भहीर साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो, मेरे पति का बच्चा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। भैया तो भगवान के लिए बच्चा लो। दब सिमन युवा डिजाइन क्या है, ठीक है हम बचा देंगे ना, आप टेंशन मत लो। मैं आ रहा हूँ। मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need. Okay, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just ask for help. Okay, you first you give the hands water, Yes. drop of water. Take a drop of water, sir, please. अपने आप बोले ना मुझे। वहाँ पर थी, क्या बोलते, भेलपुरी खाने से मेरा पति साइड में था, एक इंसान है, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भहीर साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो, मेरे पति का बच्चा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। भैया तो व्यापार इतका महत्वाचा झालाय का? खरं तर या अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं, या अशा प्रकारच्या अपेक्षा ह्यांच्याकडनं बाळगणं हा स्वतःमध्येच एक विनोद आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. आपण देश व्यापाऱ्यांच्या हातात सोडलाय, आपण देश व्यापाऱ्यांना आंदण दिलाय. त्यानंतर या व्यापाऱ्यांकडनं तुम्हाला काही वेगळं पाहायची अपेक्षा आहे का? व्यापाऱ्यांकडनं व्यापारच होणार, आणखी काय तुमची अपेक्षा आहे? तुमच्या भावनांचा, आपल्या देशाचा, सगळ्याचा व्यापारच तुम्हाला दिसणार. मानू नका, आपला देश व्यापाऱ्यांच्या हातामध्ये आहे. सत्य आहे, कटू आहे पण सत्य आहे. याच नरेश मस्केंच्या तोंडी मी आणखी एक 2-3 स्टेटमेंट मी वारंवार ऐकतोय. गेल्या 2-3 दिवसांपासून मी वारंवार ऐकतोय. बघा, एका संवैधानिक पदावर बसलेली ही व्यक्ती आहे. एका लोकसभेचे ते खासदार आहेत, महापौर राहिलेले आहेत, नगरसेवक राहिलेले आहेत. हे नरेश मस्के वारंवार कुंकवाचं उदाहरण, ज्याला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं, त्या कुंकवाचं उदाहरण ते वारंवार त्या गद्दारांसाठी, त्या पक्षबदलू लोकांसाठी किंवा इकडून तिकडे बेडूकुड्या मारणाऱ्यांसाठी, या घाणेरड्या कृत्यासाठी कुंकवाचं उदाहरण देत आहेत. काय म्हणाले की तुमची माणसं आमच्याकडे तुमचं कुंकू पुसून आले, ती माणसं आता तुमचं कुंकू लावायला पुन्हा येणार नाहीत. हे कुंकू लावणं, पुसणं हे कधी होतं माहितीये? हे हिंदू धर्मामध्ये कधी घडतं माहितीये? कुंकू केव्हा पुसलं जातं माहितीये तुम्हाला? किंवा कुंकू केव्हा लावलं जातं हे माहितीये तुम्हाला? या पक्षफोड्यांसाठी, या तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी, या तुमच्या फायद्याच्या राजकारणासाठी तुम्ही कुंकवाचं उदाहरण का देता? माझा साधा प्रश्न आहे. ज्या सिंदूरला स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी त्या ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवलं, त्या सिंदूरला तुम्ही असं का बदनाम करता? हा हिंदू धर्माचा अपमान नाही का? मग त्या कुंकवाचा अपमान हा हिंदू धर्माचा अपमान नाही का? कारण आजकाल झालंय असं, हिंदुत्वाची सर्टिफिकेट आता ह्यांच्याकडनं घ्यावी लागतात. कारण मराठ्यांना ज्यांनी हिंदुत्व विरोधी ठरवलं ते कुणालाही हिंदुत्व विरोधी ठरवू शकतात. जणू काही मराठे हिंदूच नाहीत अशा प्रकारचं ज्यांनी दाखवलं ते काहीही करू शकतात. आता विचार करा, हेच नरेश मस्के त्यावेळेस त्यांचं एक वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. म्हणजे एकनाथ शिंदेंनी कशा प्रकारे तिकडे जाऊन मदत केली किंवा एकनाथ शिंदेंनी कशा प्रकारे तिकडे जाऊन माणसं तिकडनं इकडे आणली, हे सांगताना ह्यांनी काय म्हटलं माहितीये? की ज्या माणसांनी कधी आजपर्यंत आयुष्यात विमानाने प्रवास केला नाही,
त्यांनाही आम्ही विमानाने इकडे आणलं. मग त्यानंतर मोठा गहजब माजला. तुम्ही सर्वांनी ते ऐकलं. काय होतं, आपली मेमरी शॉर्ट असते, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. पण ह्यांच्या विमानासाठी ती माणसं तिकडे गेली होती का, की तुम्ही आम्हाला विमानाने घेऊन यावं? जर ते बाय ट्रेन गेले असतील, त्यांनी आपली जायची आणि यायची तिकीटं काढलेली असतात. आता त्या काळामध्ये ट्रेनच बंद झालेल्या आहेत, ती माणसं जाणार कशी, येणार कशी? मग त्यांच्यासाठी आपण आमच्याच टॅक्सच्या पैशातनं, म्हणजे आम्ही सरकारला जो टॅक्स भरतो त्याच टॅक्सच्या पैशातनं तुम्ही जर विमानं उपलब्ध करून दिली, तर तुम्ही जणू काही त्या सर्व माणसांवर आपण उपकार केल्यासारखं, आम्ही तुम्हाला ज्यांनी कधी विमानाने प्रवास केला नाही त्यांना विमानाने आणलं असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? बघा ना, तुम्हाला या वक्तव्याचा जर विसर पडला असेल, तुम्हाला एक वक्तव्य दाखवतो, पहा. जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवलं असं वादग्रस्त विधान या संकट काळामध्ये म्हस्केंनी केलं आणि त्यामुळे म्हस्के नव्या वादामध्ये सापडलेत. तर आपण बघतोय म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार आहेत आणि त्यांनी जे लोक कधीही विमानात बसले नाही त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून राज्यामध्ये आणलं अशी टिमकी मारली होती. खरं तर ही जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि तरी देखील सत्ताधारी खासदार अशा पद्धतीने विधानं करत फिरतायत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकारणाला उताला आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुम्हाला मिरच्या झोंबतात. तर पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी अत्यंत असंवेदनशील वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या वतीने 185 पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये परत आणण्यात येते. जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना विमानात बसवून आणण्यात येते असं म्हस्के म्हणतात. ज्या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, ज्याने संपूर्ण देश वेदनेत आहे, त्या पहलगाममधनं परत येणाऱ्या पर्यटकांचं असं वर्णन करणं खासदाराला शोभत नाही अशी प्रतिक्रिया आता उमटते. जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी श्रेय म्हणता. 45 लोक रेल्वेने गेले होते. पहलगाम लँड क्रॅश झालं, तिकडे पहलगाम मध्ये अडकले एका सीआरपीएफच्या. गरीब लोक, खाण्याचा प्रॉब्लेम होता. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ते लोक राहत होते. त्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता विमानतळावर आणलं आणि ती लोक पहिल्यांदा विमानात बसतायत. रेल्वेने गेलेली लोक आहेत, पहिल्यांदा विमानात बसून घाबरलेली लोक आहेत, त्यांना आज महाराष्ट्रात आणतायत. हे काम, ह्या कामाला कुरघोडी म्हणतात. तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचे वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर आता चहूबाजूनी चर्चांना उधाण आलेलं आहे. आश्चर्य व्यक्त होते. जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणण्यात येत आहे असं नरेश म्हस्केंनी म्हटल्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. शिंदेचे खासदार आहेत नरेश म्हस्के आणि त्यांच्याकडनं हे वक्तव्य झाले. पहलगाम हल्ल्याबाबत श्रीनगर दौऱ्यावर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले होते आणि त्यांच्या दौऱ्यानंतर आता नरेश म्हस्के यांचं हे वक्तव्य पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या वतीने पर्यटकांना आणण्यात येते. जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणण्यात येत आहे असंही म्हस्केंनी म्हटलेलं आहे. त्यांचे वादग्रस्त वक्तव्य, असंवेदनशील वक्तव्य, त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होत आहे आणि त्यासोबतच चर्चा देखील सुरू झाल्या. काय म्हणाले नरेश म्हस्के? नरेश म्हस्के म्हणतायत, ज्या पर्यटकांनी आजवर कधीही विमानाने प्रवास केला नाही त्याही पर्यटकांना आम्ही विमानाने महाराष्ट्रात आणलं. किती फुशारकीने सांगितलं. संवेदनाहीन, संवेदना शून्य वक्तव्य करताना थोडासा विचार करायला हवा होता, कारण आपण संवैधानिक पदावर बसलेलं व्यक्तिमत्व आहात, आपण खासदार आहात. आता विचार करा, या पर्यटकांना ज्यावेळेस ते काश्मीरमध्ये गेले, आपापल्या पद्धतीने, आपापल्या परीने, आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या पैशाप्रमाणे त्यांनी आपल्या परतीचं तिकीट काढलंच होतं की. रेल्वेचं असेल, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी, नॉन एसी, कसलंही काढलंच होतं की. कोणीही जाताना फक्त एका बाजूचं तिकीट काढून दुसऱ्या बाजूचं तिकीट काढत नाही असं होत नाही. ज्यावेळेस आपण सहलीचं नियोजन करतो, जाताना जाण्यासोबत येण्याचंही तिकीट आपण काढून ठेवलेलं असतं. एवढं साधंसं कॉमन लॉजिक आहे हे. पण तिकडे जाऊन अशा प्रकारचा एखादा प्रसंग उद्भवेल, अशा प्रकारचं काही प्रसंग घडेल याची कोणाला कल्पना होती का? आमच्या रेल्वे रद्द होतील असं त्यांना माहिती होतं का?
किंवा तुमच्या विमानांसाठी त्यांनी आपल्या येण्याचं तिकीटच काढलं नव्हतं रेल्वेचं, असं काही आहे का? आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याची जी मार्केटिंग केली गेली ती इतक्या घाणेरड्या पद्धतीची मार्केटिंग की ज्यांनी कधी विमानाने प्रवास केला नाही त्यांना सुद्धा आम्ही विमानाने प्रवास घडवला. एका खासदार पदावरच्या व्यक्तीने किती जबाबदारीने बोललं पाहिजे. आणि याच्यातून तुमच्या पक्षाची तुमची विचारसरणी दिसून येते. विचारसरणी, आता विचारसरणीच्या गोष्टी मी इथे करतो. खर तर आजच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये याच नरेश मस्केंनी माजी खासदार राजन विचारे यांचा उल्लेख केला आणि हे म्हणाले की आता लोकसभा हरलीये, विधानसभा हरली, आता नगरसेवकाला राजन विचारे उभे राहणार आहेत का? मला खरं तर नवल वाटतं हे कुणी कुणाबद्दल बोलावं. इथे दोन गोष्टी आहेत, इथे जय पराजय नाही, इथे दोन गोष्टी आहेत. याच्यातली कुठली निवडायची ही ज्याची त्याची चॉईस होती. दोन गोष्टी, एक आहे लढणं, निष्ठेने लढणं, संघर्ष करणं, मुकाबला करणं, संघर्षापासून संघर्षाला पाठ न दाखवणं, पळून न जाणं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सरेंडर करणं. दुसरी गोष्ट सरेंडर करणं. लक्षात घ्या. आता ह्या दोन गोष्टींमधून कुठली निवडायची हा ज्याचा त्याचा भाग आहे. राजन विचारे साहेबांनी पहिली गोष्ट निवडली, संघर्ष करणं, लढणं. आज मी त्या लाखो ठाणेकरांचे खरं तर आभार मानतो. 5.5 लाख ठाणेकर राजन विचारे साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहिले, त्या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहिले, शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहिले. 5.5 लाख ठाणेकर. कारण ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू जो ठाणे जिल्हा होता, ठाणे लोकसभा होता, त्या ठाण्यामधून 5.5 लाखांचं मतदान घेणं सोपं नव्हतं. संस्थांचा, पदांचा, सत्तांचा, अधिकाराचा सगळ्याचा महापूर होता ठाण्यामध्ये. महापूर सुद्धा हा शब्द कमी पडेल, सुनामी म्हणावा लागेल. सगळ्यांचा महापूर. या सगळ्या महापुरामध्ये 5.5 लाखांचं मतदान त्या व्यक्तिमत्वाने घेतलं. हे थोडं थोडकं नव्हे, याच्यात विजय आहे, त्यांचा विजय आहे. निष्ठेने राहिले, ते लढले. आणि खरं तर आज फक्त ठाणे जिल्हा म्हणून नाही, उभा महाराष्ट्र राजन विचारे साहेबांना मानतो, त्यांचा आदर करतो. उभा महाराष्ट्र. कारण ते व्यक्तिमत्व आज खरं तर ही हार आहे शिंदे गटाची. म्हणजे सगळीकडचे आमदार खासदार घेण्यात ज्या शिंदे गटाला यश आलं, त्या शिंदे गटाला स्वतःच्या ठाण्यातला खासदार घेता आला नाही. हे खरं तर अपयश आहे शिंदे गटाचं. ही सल आहे कुठेतरी मनातली की ठाण्याचा खासदार आम्हाला घेता आला नाही. कारण बाळासाहेबांना दिलेले शब्द आहेत ते, निष्ठेने राहू बाळासाहेब शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आणि शिवसेनाच. आज खासदारकीला 5.5 लाखांचं मतदान झालेल्या व्यक्तीला तुम्ही म्हणताय तुम्ही आमदारकीला पडलात. मी मगाशी सांगितलं ना, दोन गोष्टी आहेत, कुठली पकडताय तुम्ही त्याच्यावर आहे. आणि आज पराभव जरी झाला असला ना तरी तो सुद्धा आमचा विजय आहे. हे पुढे काय म्हणतात, यांच्याकडे माणसं नाहीत, यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, यांच्याकडे इकडून तिकडून कुठून राष्ट्रवादीतून, काँग्रेसमधून, मनसेचे कार्यकर्ते आंदोलनात उभे करावे लागतात. आपण बारीक चोरून चोरून पाहता का की आम्ही कुणाची माणसं आणतो, पैशाने आणतो की कुठून कुठून आणतो, माणसं जमा करून आणतो? जरा कधीतरी शिवसेनेची आंदोलनं पहा, ठाण्यातून आंदोलनं पहा. आम्ही स्वतः त्या आंदोलनामध्ये उभे असतो, आम्हाला माहिती आहे आम्ही काय संघर्ष करतो ते. आम्ही स्वतः त्या आंदोलनामध्ये उभे असतो. आमचे म्हणजे बघा, ही भाड्याची, पैशाची ही माणसं, त्याची उदाहरणं जर मी दाखवायला लागलो तर हा व्हिडिओ तासाभराचा होऊन जाईल. एवढी उदाहरणं दाखवेन मी. ते निवडणुकीच्या काळात मी घोषणा ऐकली होती, काय ते आंब्याच्या झाडाला मक्याची कणसं, आम्ही नाही आणली भाड्याची माणसं, काय काय घोषणा म्हणतात. पण त्याच्यात ते आम्ही नाही आणली भाड्याची माणसं हे जे शेवटचं वाक्य आहे ना, ते अतिशय भावलं मला. त्या आंब्याचं झाड आणि मक्याची कणसं काय कुठे लॉजिक नाही. पण सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला नाही गरज पडत या असल्या गोष्टींची. आज तुम्ही कसंही शेवटी जिभेला हाड नसतं, आपण काहीही बोलू शकतो. तुम्ही उद्या काहीही म्हणाल, तुम्ही यांची माणसं आणली, त्यांची माणसं आणली, याला काही प्रूफ आहे का? अजिबात नाही. पण आज शिवसेनेची आंदोलनं ठाण्यामध्ये यशस्वी होत आहेत, याचा कुठतरी आपल्या पोटामध्ये पोटशूळ उठतोय. म्हणून आज आपण हे असं इकडून माणसं तिकडून माणसं, ठीक आहे, तुम्हाला काय प्रयत्न करायचा आहे तो करा. पण शिवसेना ठाण्यामध्ये भक्कम आहे, भक्कम होती आणि भक्कम राहणार, हे मी आजच सांगतो. आणि प्रश्न राहिला राहता राहिला राजन विचारे साहेबांचा,
बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत त्यांच्यावर, धर्मवीर दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत त्यांच्यावर. त्यांच्या तत्वांशी, दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या तत्वांशी विचारे साहेबांनी कधी तडजोड नाही केली. आज मगाशी सांगितलं, पुन्हा उदाहरण सांगतो, या दोघांपैकी काय निवडायचं? सरेंडर व्हायचं, शस्त्रम्यान करायची की लढायचं, हे आपण ठरवायचं. आणि त्यात त्यांनी लढणं स्वीकारलं. आज आम्हाला ठाणेकर म्हणून आम्हाला राजन विचारे साहेबांचा अभिमान आहे. राजकारणात असून राजकारणी नसलेलं हे व्यक्तिमत्व आहे, हे मी आज इथे ठाम आणि ठणकावून सांगू शकतो. अगदी छातीवर हात ठेवून सांगू शकतो. राजकारणात असून राजकारणी नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय माजी खासदार राजन विचारे साहेब, शिवसेना नेते. आज उद्धव साहेबांच्या पाठीशी ते भक्कम उभे आहेत. आज ठाण्याची तमा नाही उद्धव साहेबांना, आज भक्कम उभा आहे, ठाणं भक्कम उभा आहे. ठीक आहे, आज कदाचित राजकारणात गोष्टी ह्या अशा असतील, भविष्यात त्या तशा असतील, परवा त्या तशा असतील. पुढचं राजकारण तुम्ही आम्ही दोघांनीही पाहिलेलं नाही. राजकारणात तो सत्तेचा ताम्रपट काही फार काळ डोक्यावर नसतो. आज इकडून उतरतो तिकडे जातो, तिकडून उतरतो तिकडे जातो. हे काही सारं असंच्या असं चिरतरुण काळासाठी राहिलेलं नाही. 70 वर्ष सत्तेत असलेला काँग्रेस देखील सत्तेतून उतरलेला आहे. आणि 10 वर्षांनंतर 15 वर्षांनंतर पुन्हा हाच भाजपा पुन्हा सत्तेत राहील याचीही तुम्ही आज खात्री देऊ शकत नाही. बरोबर? मग मला सांगा, ही अशा प्रकारची जी वक्तव्य केली जातात, हे अशा प्रकारचं खुनशी राजकारण या अगोदर कधीही नव्हतं. आजवर देशाच्या इतिहासामध्ये आपण जे काही पाहिलं राजकारण, म्हणजे आता आमची वय कमी, आमचे अनुभव कमी, पण आमच्या वयांमध्ये आम्हाला जे काही राजकारण कळालं, आजवर कधीही अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण माझ्या हयातीत तरी मला पाहण्यात आलं नव्हतं. हे इतकं गलिच्छ राजकारण म्हणजे बघा ना, माणसांनी पक्ष बदलावे, माणसांनी पक्ष सोडून जावं, दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश घ्यावे, असे काही प्रकार पहिल्यांदा झालेत का? पण हे अशा प्रकारचं ज्याच्या जीवावर आपण मोठे झालो त्याला अशा प्रकारे संपवण्याचा जो विडा उचललेला आहे, हे नियती पाहते. आणि तो काळ गेला, त्या काळामध्ये असं व्हायचं, ह्या कर्माची फळं वरचा पाहायचा आणि वरचा नंतर त्याची शिक्षा द्यायचा. पण इथली कर्म आता इथेच भोगून जायला लागतात. हा आजचा असा काळ आहे आणि याच्यात आम्ही बिलीव्ह करतो, विश्वास ठेवतो. असो, जास्त काही फार बोलत नाही. त्यांच्या काय आरोपांना उत्तर द्यायची, या सगळ्या आरोपांना मी काय आता तेवढं काही महत्वाचं मानत नाही. नरेश मस्केंनी केले त्यांच्या पद्धतीने, त्यांना काय करायचं ते आरोप. ठाणेकर सारं काही जाणतात. तुम्हा सर्वांची रजा घेतो एक ठाणेकर म्हणून. जर तुम्ही मला ठाण्यातनं पाहत असाल, नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. तुमच्या या संदर्भातल्या काय भावना आहेत, हे सर्व मी जे तुमच्या सर्वांसमोर मांडलं, तुमच्या या संदर्भातल्या काय भावना आहेत नक्की व्यक्त व्हावं. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.